शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागिता आज आपल्यासाठी सादर करत आहे ऑनलाईन उपासना. नेहमीप्रमाणे आज उपासना सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करूया आणि उपासना प्रभूच्या हाती देऊया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, तुला मान महिमा गौरव देतो. तू जो पवित्र प्रभू आहेस, अहोरात्र तुझ्यापुढे दिव्यदूत तुझं स्तुतिगान करत आहेत. आज या सकाळी आम्ही त्यांच्यामध्ये सामील होऊन तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. प्रभू, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, वेगवेगळी परिस्थिती आहे, परंतु बापा तू एक आहेस. आम्ही तुझ्यामध्ये एक आहोत. तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही सर्व तुझे पुत्र कन्या झालेलो आहोत आणि तुला आबा आणि बापा असं म्हणण्याचा अधिकार येशू ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला दिलेला आहेस. ही तुझी दया आहे. हे सर्व जाणून तुझ्यापुढे नम्र होऊन आम्ही आज तुझी उपासना करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. प्रभू, ही उपासना आशीर्वादित होऊ दे, तुला आवडेल अशी होऊ दे. आम्ही मनापासून खरेपणानं तुझी उपासना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्हाला विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी दूर ठेव आणि आम्ही एकाग्र मनानं तुझ्याकडे लक्ष लावावं, तुझी उपासना करावी, तुला आनंद देण्यास झटावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजच्या उपासनेमध्ये जे काही होईल ते सर्व तुझ्या गौरवाचं असू देत आणि आम्हाला तुझ्या सान्निध्याचा अनुभव येऊ दे. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानत ही सर्व उपासना तुझ्या हातात देतो. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावानेही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, प्रभूची उपासना करूया. आज अमेरिकेहून उजगरे कुटुंबीय प्रभूची स्तुती करण्यामध्ये आपलं पुढारीपण करत आहे. त्यांच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. तुझे सच्चा जिंदा खुदा, तुझे
करीना, डॉर्थी, स्मिता आणि दीपक, या सुंदर गीतामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. यावेळेस दीपक उजगरे प्रभूच्या गौरवासाठी एक गीत सादर करत आहे. दीपक, या सुंदर गाण्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार आणि तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 11 तारखेला तुझा वाढदिवस झाला. आज आम्ही तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. प्रभू तुला आशीर्वादित करो आणि तुझ्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळो. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची आणि आज प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचत आहे दीपक उजगरे.
योहानकृत शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय वचने 1 ते 11. मग पिलाताने येशूला नेऊन फटके मारण्याची आज्ञा दिली आणि शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून तो त्याच्या डोक्यावर घातला व त्याला जांभळे वस्त्र घातले. ते त्याच्याजवळ वारंवार येऊन त्याला म्हणाले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. आणि त्यांनी त्याच्या तोंडावर मारले. पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि यहुद्यांना म्हणाला, पहा, मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे, तुम्हाला हे समजावे म्हणून की मला त्याच्यावर दोषारोप ठेवण्यास कोणतेच कारण सापडत नाही. जेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला, तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हा पहा तो पुरुष. मुख्य याजक व त्याचे रक्षक त्याला पाहता क्षणी मोठ्याने ओरडले, त्याला वधस्तंभावर खेळा, त्याला वधस्तंभावर खेळा. पण पिलाताने उत्तर दिले, तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खेळा. माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवण्यास कोणतेही कारण मला दिसत नाही. यहुद्यांनी जोर देऊन म्हटले, आम्हाला नियमशास्त्र आहे आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्याने मेलेच पाहिजे, कारण त्याने स्वतःला देवाचा पुत्र असल्याचा दावा केला आहे. जेव्हा पिलाताने हे ऐकले तेव्हा तो अधिकच घाबरला आणि तो आत राजवाड्यात परत गेला. येशूला त्याने विचारले, तू कोठून आला आहेस? पण येशूने त्याला काही उत्तर दिले नाही. पिलात म्हणाला, तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला वधस्तंभावर खेळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे, हे तुला समजत नाही काय? येशूने उत्तर दिले, जर वरून अधिकार देण्यात आला नसता तर तुला माझ्यावर अधिकार नसता. म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे. परमेश्वर बाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. दीपक, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलंस, तुझा बहुमूल्य वेळ दिलास, याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे सुंदर गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 13 नंबरचं गीत गाऊया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. माझी खात्री आहे की आपल्या सर्वांच्या परिचयाचं गीत आहे. अतिशय सुंदर गाणं आहे. हे गीत गात असताना आपण आपली दानं, आपली अर्पणं परमेश्वराच्या सेवेसाठी परमेश्वरासमोर आणूया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, नित्याची पवित्र, वंदिते ते. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती, पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती, मानव जगती निर्मितैसे. सृष्टी सर्व गाती पवित्र
पवित्र प्रभूला पतितच आम्ही प्रार्थितो तुझला पतितच आम्ही प्रार्थितो तुझला शुद्धता आम्हाला द्यावी देवा सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला शुद्ध जे असते त्याशी तू भेटशी शुद्ध जे असते त्याशी तू भेटशी म्हणून तुझशी मागतो हे सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला वंदू त्या देवाला आता आम्ही सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तो आम्हाला दिलास तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी. ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आमच्यावर खूप उपकार केले आहेत, तुझे आशीर्वाद तू आम्हाला दिले आहेत. तू आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आमचं संरक्षण करतोस, आम्हाला आरोग्य देतोस. प्रभू, तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या विश्वासूपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, जे दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे ते दान तू आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक मेंबरच्या कुटुंबामध्ये तुझे अनेक आशीर्वाद आणण्यासाठी प्रभू, या दानाचा उपयोग तू करून घे. जे नियमितपणे आम्हाला दान पाठवतात, या सेवेला मदत करतात, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर आणि त्यांचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना प्रभू, आम्ही तुझं सहाय्य मागतो. आणि विशेष रीतीनं आम्ही प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास करत असताना प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या गहन गोष्टींचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं सत्य समजण्यासाठी आम्हा सर्वांना मदत कर. आणि प्रभू, ज्या गोष्टी आम्ही ऐकतो त्यावर आम्ही मनन करावं, आम्ही तुझं आज्ञापालन करावं, आम्ही तुझ्या मार्गामध्ये चालावं, यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. या दिवसांमध्ये आपण प्रेषितांचा मतांगीकार यावर अभ्यास करत आहोत. चला तर या अभ्यासामध्ये आपल्याला चालवत आहेत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना भेटता येतं याचा मला अतिशय आनंद वाटतो. मला अशी आशा आहे की तुम्हालाही आनंद वाटतो. आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता की या भक्तीद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे आणि ते ऐकून आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आपण या दिवसामध्ये प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास करत आहोत आणि हाच विषय मी पुण्यामध्ये एका बायबल कॉलेजमध्ये सुद्धा शिकवत आहे मराठीमध्ये. त्यांनासुद्धा मी ही लिंक पाठवतो, परंतु मी त्यांना हा प्रश्न विचारतो
की तुम्ही लिंक पाहिली का? आणि ते हो म्हणतात. परंतु मी त्यांना हे विचारतो की त्यामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? मला एक गोष्ट सांगा. आणि तेच मला आपल्याला सुद्धा विचारायचं आहे. केवळ आशीर्वाद मिळाला हे पुरेसं नाही आहे. या पवित्र शास्त्राच्या अभ्यासामधून, या विषयाच्या अभ्यासामधून आम्हाला काय शिकायला मिळालं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा आपण मला लिहाल त्यावेळेस आपण हा नक्की उल्लेख करा की आपल्याला कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळाली. जेव्हा मी कोणालाही सांगतो की आम्ही प्रेषितांचा मतांगीकाराचा अभ्यास करत आहोत, तेव्हा त्यांना खूप आनंद वाटतो की या विषयावर आपण शिक्षण देत आहात. कारण की या विषयावर कुठेही शिक्षण दिलं जात नाही. अनेक मंडळांमध्ये दर रविवारी कदाचित प्रेषितांचा मतांगीकार बोलला जातो, परंतु त्यावरचं शिक्षण क्वचितच कोणत्याही मंडळीमध्ये दिलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जो हा अभ्यास करत आहोत तो अतिशय मौल्यवान आहे. हा संपूर्ण अभ्यास, ही संपूर्ण मालिका काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका मोठ्या मंडळीमध्ये मी घेतलेली आहे. परंतु मला असं वाटलं की आपण हे डिजिटल जर केलं, ऑनलाईन भक्तीमध्ये जर घेतलं तर हे कायमचं सर्वांसाठी उपलब्ध असेल. आणि म्हणून विशेषतः जे ख्रिस्ती सिद्धांतांचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी माझी ही विनंती आहे की केवळ एक भक्ती म्हणूनच त्याकडे पाहू नका. अर्थात ते महत्त्वाचं आहे. आपण भक्ती करण्यासाठी एकत्र येतो, आपण देवाचं वचन ऐकतो, देव आम्हाला आशीर्वाद देतो, देव आमच्याशी बोलतो, हे सर्व चांगलं आहे. परंतु त्या पलीकडे जाऊन की आम्हाला ख्रिस्ती सिद्धांताविषयी काय शिक्षण मिळत आहे, ख्रिस्ती सिद्धांतामध्ये आम्ही वाढत जात आहोत का, आम्ही बळकट होत आहोत का, याचा पण विचार आपण सर्वांनी करावा, ही माझी विनंती आहे. तर पुढच्या वेळेस जर तुम्ही मला लिहिलं तर कृपा करून हे सुद्धा सांगा की तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं. आणि ते ऐकून आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. मागच्या रविवारी सिस्टर पल्लवी मिस्त्री यांनी अतिशय सुंदर गीतांमध्ये आमचं पुढारीपण केलं भक्तीमध्ये. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि इंग्रजीमध्ये अबनेर आणि त्याची बहीण एरन, जे सौदी अरेबियामध्ये आपल्या आईवडिलांबरोबर असतात, त्यांनी अतिशय सुंदर गीतं इंग्रजीमध्ये आपल्यासाठी सादर केली. त्याबद्दल या दोन्ही बहीण भावंडांचा सुद्धा मी आभारी आहे. इंग्रजीमध्ये बायबल रीडिंग ब्रदर रफायल सॉलोमन, जे इस्रायली आहेत परंतु सध्या सर्बियामध्ये राहतात आणि आफ्रिकेमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी, अनेक देशांमध्ये आपली पत्नी रेबेका, त्याचप्रमाणे त्यांची मेहुणी रूथ आणि मिसेस शीला मावस्कर, हे सर्व त्या ठिकाणी सेवा करत आहेत, बिझनेस करत आहेत. आणि त्यांनी आपल्या या भक्तीमध्ये भाग घेतला, त्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद वाटतो. आम्ही प्रभूची स्तुती करतो. मराठीमध्ये आपल्यासाठी मिसेस क्रॉसी उर्टेकर यांनी पवित्र शास्त्राचं वाचन केलं. त्यांचाही मी अतिशय आभारी आहे. आणि पुढील दिवसांमध्ये त्यांनी जरूर आपल्या भक्तीमध्ये सहभागी व्हावं, ही माझी त्यांना विनंती आहे. आजच्या भक्तीमध्ये मराठीमध्ये मिस्टर दीपक उजगरे, जे US मध्ये असतात, अमेरिकेमध्ये असतात, जे माझे भाचे आहेत, त्यांनी पवित्र शास्त्राचं वाचन केलं. त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. दीपकचा 11 तारखेला वाढदिवस होता. म्हणजे आज मी रेकॉर्डिंग करत आहे, आज त्याचा वाढदिवस आहे. आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो. देवानं त्याचं जीवन आशीर्वादित करावं आणि त्याच्या जीवनाद्वारे त्याच्या कुटुंबाला, मंडळीला आणि सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तो जातो त्या ठिकाणी देवाने आशीर्वाद द्यावा, ही प्रार्थना आपण दीपकसाठी करूया. इंग्रजीमध्ये आपल्यासाठी डॅनियल प्रणय पंडित, जो कॅनडामध्ये असतो आपल्या आईवडिलांबरोबर, फियोना आणि प्रणय पंडित यांच्याबरोबर, त्यानं आपल्यासाठी पवित्र शास्त्राचं वाचन केलं. त्याबद्दल या मुलाचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. आपण प्रार्थना करूया. डॅनियल आणि त्याचा भाऊ जोएल कॅनडामध्ये शिकत असताना प्रभूनं त्यांना सहाय्य करावं, त्यांच्या अभ्यासामध्ये मदत करावी, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पुढे आणि पुढे जावं आणि आपल्या जीवनामधून येशू ख्रिस्ताची साक्ष त्यांनी प्रगट करावी. यासाठी आपण या दोन्ही भावंडांसाठी विशेष प्रार्थना करूया. या दिवसांमध्ये आमचे व्ह्युअर्स बरेच वाढत आहेत. 300च्या वर आपले व्ह्यूज झालेले दिसतात आणि याचं कारण आपल्यापैकी अनेक जण आम्हाला मदत करत आहात.
मी मागच्या वेळेस सांगितलं, ब्रदर सुरेश तिवडे यांनी जवळजवळ 80 लोकांना आपली लिंक पाठवली आणि माझा विश्वास आहे की त्यामुळं अनेक नवीन नवीन लोकांपर्यंत ही लिंक जात आहे आणि ते सर्व ही भक्ती पाहत आहेत. मला हे माहीत आहे की काही घरामध्ये एका डिव्हाइसमधून सर्व कुटुंब ती भक्ती पाहतात. ब्रदर शंवल कसबे यांनी मला सांगितलं होतं की आम्ही सगळं कुटुंब एकत्र बसतो आणि तुमच्या भक्तीमध्ये सहभागी होतो आणि मला खूप आनंद वाटला. तर अशा प्रकारे केवळ एक दोघे जण नाही, परंतु काही काही वेळेस संपूर्ण कुटुंब ही भक्ती पाहत आहेत आणि त्याद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वाद देत आहे हा आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही परमेश्वराची मनापासून स्तुती करतो. आपले जर काही अनुभव असतील तर जरूर आम्हाला कळवा. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मी एक अपील केलं की आम्ही वानलेस हॉस्पिटलसाठी विशेष प्रार्थना करायची आहे आणि झूमवर ही प्रार्थना सभा आयोजित करण्याचा माझा विचार आहे. त्यासाठी अर्थातच आम्ही वानलेस हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी यांची परवानगी घेत आहोत आणि त्यांच्या परवानगीनंच आम्ही हे करणार आहोत. तर येणाऱ्या दिवसामध्ये जर तुम्हालासुद्धा ओझं आहे वानलेस हॉस्पिटल, मिरज मेडिकल सेंटर यासंबंधी, तर जरूर या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी व्हा. याविषयीची अधिक माहिती येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करूया. परंतु जर आपली इच्छा असेल की या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं तर जरूर आम्हाला लिहा, आम्हाला मेसेज पाठवा आणि त्यासंबंधीची माहिती आम्ही आपल्याला जरूर पाठवू. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला त्याकडे आपण सर्वप्रथम वळूया आणि त्यानंतर मग आपण आपला जो विषय आहे त्याकडे सुद्धा वळणार आहोत. तर सर्वप्रथम देवाचं वचन योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय 1 ते 11 ही वचनं आपल्यासाठी मिस्टर दीपक उजगरे यांनी वाचलेली आहेत. त्या वचनांकडे आपण लक्ष देऊया. योहान 19:1 नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले. आणि मग 4थं वचन, तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, पहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही, हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. या ठिकाणी पिलाताचा उल्लेख आहे. सर्वप्रथम की पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले. कोण होता पिलात? पिलात हा रोमी सरकारचा गव्हर्नर होता. त्याच्या हातामध्ये अधिकार होता, सत्ता होती आणि ज्या भागामध्ये येशू कार्य करत होता त्या संपूर्ण भागावर जी रोमी सत्ता आहे त्याचा अधिकार पिलाताला होता. आणि पिलाताविषयी जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्हाला 18व्या अध्यायापासून सुरुवात करावी लागेल. 18व्या अध्यायाच्या 28व्या वचनापासून पुढे जर आपण पाहिलं तर यहुदी पुढारी प्रभू येशू ख्रिस्ताला पिलाताच्या राजवाड्यामध्ये आणतात, परंतु ते आत प्रवेश करत नाहीत, कारण दुसऱ्या दिवशी शब्बात असल्यामुळं आपल्याला वेटाळ होईल अशी त्यांना भीती असते. आणि मग 29वं वचन, यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही या माणसावर काय आरोप ठेवता? पिलात हा एक न्यायाधीश आहे. त्याला जो अधिकार रोमी सरकारनं दिलेला आहे त्यामुळे त्याच्याकडे जे कोणी तक्रार घेऊन येतात त्या तक्रारीची शहानिशा करून त्यानंतर मग त्या व्यक्तीला काय शिक्षा द्यायची हे तो ठरवू शकतो. आणि म्हणून यहुदी पुढारी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्याकडे घेऊन येतात तेव्हा सर्वात प्रथम तो हा प्रश्न विचारतो की याच्यावर काय आरोप आहेत. आणि यहुदी पुढारी काय उत्तर देतात? तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते. आपण कसे निर्दोष आहोत हे यहुदी पुढारी सांगत आहेत की तो दुष्कर्मी आहे म्हणून आम्ही त्याला आणलेला आहे. त्यामुळे साहजिकच पिलाताचं उत्तर हे आहे 31व्या वचनामध्ये, त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा. तो दुष्कर्मी आहे म्हणून यहुदी प्रभू येशू ख्रिस्ताला पिलाताकडे घेऊन येतात. तो सर्वप्रथम हा प्रश्न करतो की याचा अपराध काय आहे. आणि जेव्हा ते म्हणतात की हा दुष्कर्मी आहेत मग तो म्हणतो की मग तुम्हीच त्याचा न्याय करा, तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे न्याय करा. आणि मग यहुद्यांचा बचाव काय आहे? आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही. खरं म्हणजे ते खोटं बोलत होते, कारण त्या काळामध्ये जर कोणी पापामध्ये सापडला तर त्याचा दगडमार करून मारण्याचा अधिकार त्यांना होता आणि त्यांनी ते केलेलं होतं. परंतु यहुदी पुढारी
स्वतःचा बचाव करत होते, नियमशास्त्राचा उपयोग करून घेत होते आणि लबाड्या करत होते. ही त्यांची लबाडी आपल्यासमोर येते. 32 वचन, आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असं झाले. देवाचं वचन पूर्ण होणार होतं, त्यामुळं या सर्व गोष्टी झाल्या असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग 33 ते 37 या ठिकाणी पिलातामध्ये आणि येशूमध्ये जे काही संभाषण झालं त्याविषयी आपण पाहतो. त्याच्या खोलामध्ये आपण जाणार नाही, परंतु शेवटी पिलात हा प्रश्न करतो, सत्य काय आहे? पहा, एक गुन्हेगार पिलातासमोर उभा आहे. पिलात त्याच्याशी संभाषण करत आहे. असं सहसा होत नाही का? कारण सहसा जेव्हा गुन्हेगार येतो तेव्हा त्याची पार्श्वभूमी समजून घेऊन त्याला शिक्षा देणं हे सर्वसाधारणपणे न्यायाधीश करत असतो. परंतु या ठिकाणी पिलाताचं आणि येशूचं संभाषण आपण पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा राजा आहे अशा गोष्टी तो ऐकतो, त्यामुळे तो घाबरतो आणि मग शेवटी त्यांचं संभाषण होतं आणि शेवटी हा प्रश्न करतो, सत्य काय आहे, खरं काय आहे? आणि न्यायाधीशानं हा प्रश्न विचारणं किती महत्त्वाचं नाही का? पिलात हा न्यायाधीश आहे. एका गुन्हेगाराचा खटला त्याच्यासमोर चालू आहे आणि तो आता त्याला शिक्षा देणार आहे, परंतु सत्य काय आहे हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि फार चांगली गोष्ट आहे पिलाताविषयी. आंधळेपणाने आपण न्याय करावा असं त्याला वाटत नाही. त्याला असं वाटतं की सत्य काय आहे हे समजून घ्यावं आणि त्यानंतर आपण त्याचा न्याय करावा. परंतु पुढे जेव्हा आपण पाहतो तेव्हा परिस्थिती पालटते. 38व्या वचनामध्ये पुढे असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही. पिलातानं आपला न्याय दिलेला आहे. सत्य जणू काय त्याला स्पष्ट झालं आणि म्हणून तो म्हणतो, याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही. जगामधील हा कदाचित एकमेव असा खटला असेल की ज्या ठिकाणी न्यायाधीश जाहीर करत आहे हा निर्दोष आहे, याच्या ठिकाणी मला काहीही दोष आढळून येत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा कसा निर्दोष होता, निष्कलंक होता, हे जाहीर करण्यासाठी देव एका रोमी अधिकाऱ्याचा सुद्धा उपयोग करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे बलिदान आहे ते कसं निष्कलंक आणि निर्दोष आहे ते जणू काही सिद्ध करण्यासाठी पिलाताच्या मुखातून सुद्धा हे शब्द येतात की हा निर्दोष आहे, याच्या ठायी मला कोणताही दोष आढळत नाही. तरीसुद्धा शेवटी काय होतं, पिलात त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतो. पिलात त्यांना ऑप्शन देतो. या दिवसांमध्ये, या सणाच्या दिवसामध्ये यहुद्यांपैकी कोणी गुन्हेगार असेल तर त्याला सोडावं अशी एक रीत आहे. मग मी येशूला तुमच्यासाठी सोडून देतो. मी येशूला सोडू की बरब्बाला सोडू? कोण होता बरब्बा? बरब्बा हा खुनी होता. त्याने अनेक गुन्हे केले होते. समाजामध्ये ज्याचं भय आहे अशा प्रकारचा तो एक बंडखोर, अशा प्रकारचा यहुद्यांचा पुढारी होता आणि यहुद्यांनी त्याला निवडलं. पिलातानं त्यांना ऑप्शन दिला होता. पिलातानं यहुद्यांसमोर पर्याय ठेवला होता की मी बरब्बाला सोडू की तुमच्या येशूला सोडू, आणि त्यांनी बरब्बाला निवडलं. आणि आज सुद्धा आम्ही तीच निवड करतो नाही का? आमचा तारणारा प्रभू येशू याला स्वीकारण्याऐवजी आम्ही जो गुन्हेगार आहे, कदाचित त्याला सामर्थ्य आहे, त्याची आम्हाला भीती आहे आणि त्याचीच आम्ही निवड करतो. आज अनेक मंडळांमध्ये, अनेक संस्थांमध्ये घडत आहे. सत्य ठाऊक असून सुद्धा आम्ही असत्याची निवड करतो. जे चांगलं आहे ते ठाऊक असताना सुद्धा आम्ही जे वाईट आहे, जे दुष्टपणा आहे, त्याची निवड आज आमच्या मंडळांमध्ये, आमच्या संस्थांमध्ये आम्ही करतो. आमच्या जेव्हा निवडणुका होतात तेव्हा आम्हाला माहीत असतं की हे कसे भ्रष्टाचारी आहेत, अनैतिक आहेत, दुष्ट आहेत, तरीसुद्धा आम्ही त्यांना निवडून देतो. ख्रिस्ती संस्थांचं आणि मंडळांचं हे एक नागडं सत्य आज आपल्यासमोर आहे. आणि मग आपण आधी पाहिलं होतं 19व्या अध्यायाचं 4थं वचन, तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, पहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही, हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. पुन्हा एकदा त्यांना संधी देतो की मला तर ह्याच्या ठायी काही अपराध दिसत नाही. परंतु त्यांचा प्रतिसाद काय होता? 6व्या वचनामध्ये, मुख्य याजक आणि त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, याला वधस्तंभावर खेळा
वधस्तंभावर खेळा. पुन्हा एकदा पिलात त्यांना काय सांगतो, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खेळा, कारण मला त्याच्या ठाई काही अपराध दिसत नाही. तिसऱ्यांदा पिलात म्हणत आहे, मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही, मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. तरीसुद्धा यहुदी आरडाओरडा करत आहेत आणि अतिशय आग्रह करत आहेत की त्याला वधस्तंभावर खेळा. किती भयंकर हे चित्र आहे, नाही का? शेवटी 10व्या वचनामध्ये पिलाताने त्याला म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? पिलाताला असं वाटतं, हा जो गुन्हेगार आहे याला कदाचित माहीत नसेल माझा अधिकार काय आहे, आणि म्हणून स्वतःच्या अधिकाराची जाणीव तो येशूला करून देत आहे. तुला सोडण्याचा किंवा तुला वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार मला आहे. आणि ते खरं होतं, नाही का? की पिलाताला तो अधिकार होता आणि त्याची जाणीव, त्याची आठवण जणू काही तो येशूला करून देत आहे. परंतु येशूचं उत्तर काय होतं? 11 वचन, येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. पिलात आणि येशू यांच्या संभाषणामधून अनेक गोष्टी उघड होतात. पहिली गोष्ट, पिलात पुन्हा पुन्हा सांगत आहे की हा मनुष्य निर्दोष आहे, आणि यहुदी लोक पुन्हा पुन्हा ओरडून सांगत आहेत की नाही, याला वधस्तंभावर खेळा, याला वधस्तंभावर खेळा. आणि आज जगाची परिस्थिती बरोबर हीच आहे. आम्ही सत्याची निवड करण्याऐवजी, चांगल्याची निवड करण्याऐवजी आम्ही असत्याची, लबाडीची, दुष्टपणाची, पापाची आम्ही निवड करत आहोत. आणि ही आम्हा सर्वांची समस्या आहे. पहा, देवाचं वचन आमचा न्याय करतं. देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासमोर सादर करतं. तुमच्यासाठी वधस्तंभावर ज्याने बलिदान केलं तो निर्दोष आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करणार की तुम्ही जगाची निवड करणार, सैतानाची निवड करणार? आणि आज जगातील बहुसंख्य लोक हे सत्याला नाकारत आहेत आणि असत्याला, दुष्टपणाला स्वीकारत आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्याला संपूर्ण जगामध्ये आज पाहायला मिळतं. आम्ही काय करत आहोत? पवित्र शास्त्रातील या वचनांवर थोडा वेळ मनन केल्यानंतर प्रेषितांचा मतांगीकार यामधील पुढचं जे वाक्य आहे त्याकडे आपण थोडा वेळ लक्ष देणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले, व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा विचार करत असताना पुढचं वाक्य असं आहे, पंत पिलाताच्या वेळेस त्याने म्हणजे येशूने दुःख भोगिले. प्रभू येशू ख्रिस्तानं दुःख भोगलं हे सर्वांना माहीत आहे. ख्रिस्ती मंडळीला माहीत होतं, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना माहीत होतं. ज्या ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यात आली त्या सर्व ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी दुःख सहन केलं ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. परंतु प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाविषयी लिहित असताना जे प्रेषित आहेत, जे मंडळीचे पुढारी आहेत, त्यांना असं का वाटलं की पंत पिलाताच्या वेळेस त्यानं दुःख भोगेलं हे लिहिण्याची गरज आहे? सर्वप्रथम अनेकांना याचं आश्चर्य वाटतं की पंत पिलाताचा उल्लेख करण्याची गरज काय होती? फक्त प्रभू येशू ख्रिस्तानं दुःख भोगलं, तो वधस्तंभावर गेला, तो मरण पावला, हे पुरेसं नव्हतं का? आणि म्हणून एखादी व्यक्ती जर पहिल्यांदा वाचत असेल प्रेषितांचा मतांगीकार तर त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो, पंत पिलाताचा उल्लेख करण्याची गरज काय होती? काही काही जणांना याचं वाईटसं वाटत असेल. हा रोमी अधिकारी, हा रोमी गव्हर्नर, याचा उल्लेख आपल्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या अशा या डॉक्युमेंटमध्ये, या विधानामध्ये करण्याची गरज काय होती? आणि म्हणून त्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. पहिल्या शतकामध्ये AD 26 ते 36 या काळामध्ये पिलात हा रोमी अधिकारी
यरुशलेममध्ये होता याची नोंद आम्हाला आढळेल. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कपोलकल्पित कथा नाही आहेत, परंतु इतिहासाचा आधार त्याला आहे. इतिहासामध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख आढळतो. ही गोष्ट यामधून सिद्ध होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये ज्या अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी घडल्या, त्याच्या जन्माच्या वेळेस सुद्धा कोण अधिकारी होते, कोणाच्या अधिकाराखाली नावनिशी झाली याचा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये वेळोवेळी ऐतिहासिक घटनांचा उल्लेख आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा काही कपोलकल्पित कथा नाही आहे. कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली अशी ही व्यक्तिरेखा नाही आहे, परंतु ही व्यक्ती इतिहासामध्ये होऊन गेली. इतिहासाचे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून त्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत रोमी सरकारच्या वेगवेगळ्या अधिकारांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी आढळतो. आणि हा उल्लेख का बरं महत्त्वाचा आहे? कारण आम्ही सर्व इतिहासाचा एक भाग आहोत. आमचा जन्मापासून मृत्यूपर्यंत आम्ही सर्व एका ऐतिहासिक काळामध्ये राहत आहोत, नाही का? आपल्या जन्माची तारीख आपण सांगतो, अमुक अमुक तारखेला अमुक अमुक सालामध्ये आमचा जन्म झाला. याचा अर्थ आम्ही सर्व इतिहासाचा एक भाग आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता. हे सत्य या गोष्टीतून आपल्यासमोर उलगडत जातं, उघड होतं. इतिहासामध्ये एका विशिष्ट क्षणी, एका विशिष्ट वर्षी, विशिष्ट दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. तो या जगामध्ये जगला आणि त्याचा जो मृत्यू झाला तो ऐतिहासिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आहे. हे सत्य आपल्यासमोर अत्यंत स्पष्टपणे येतं. पहा, शुभवर्तमान ही काही फक्त कल्पना नाही आहे, एक विचार नाही आहे, एक तत्व नाही आहे, परंतु सत्य घटनेवर आधारित, इतिहासावर आधारित अशा प्रकारचा हा सिद्धांत, अशा प्रकारचं हे सत्य आमच्यासमोर येतं. पिलाताचा उल्लेख केल्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताची मृत्यूपूर्वी जी काही चौकशी झाली, ज्या प्रकारे त्याला शिक्षा देण्यात आली, या सर्व गोष्टी या सार्वजनिक होत्या. ही दुसरी गोष्ट आपल्यासमोर उघड होते. एखाद्या बंद खोलीमध्ये कुठेतरी एकांतामध्ये त्याला कोणीतरी शिक्षा सुनावली, त्याचा मृत्यू झाला, अशा प्रकारे ती गुप्त घटना नव्हती. परंतु रोमी गव्हर्नरच्या राजवाड्यामध्ये ज्या ठिकाणी तो न्यायदानाचं सुद्धा काम करायचा, त्या न्यायाधीशासमोर सर्व लोकांच्या समोर मोठी गर्दी होती. फक्त 4-5 लोक नव्हते, गुप्तपणे घडणारी गोष्ट नव्हती, परंतु सर्व लोकांसमोर उघडपणे अनेक साक्षीदार ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी झाली, त्याला आरोपी करण्यात आलं, त्याला शिक्षा देण्यात आली. अशा प्रकारचं हे चित्र आपल्याला शुभवर्तमानामध्ये आढळतं. आणि म्हणून शुभवर्तमान जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ती एखादी गुप्त गोष्ट आम्ही उघड करत नाही, परंतु ती सर्व जगासमोर आहे. एका रोमी गव्हर्नरनं प्रभू येशू ख्रिस्ताला जी शिक्षा दिली त्याचा उल्लेख पवित्र शास्त्र करतं आणि ते एक उघड सत्य आहे, लपलेली गोष्ट नाही आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आणखीन एक गोष्ट पिलातामुळे आपल्यासमोर उघड होते, ती म्हणजे पिलातानं स्वतः जाहीर केलं की प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष आहे. सत्य त्याला समजलं, परंतु त्या सत्याचा त्याने नाकार केला. त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यासाठी यहुद्यांच्या ताब्यात दिलं. आणि सार्वजनिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो नकार करण्यात येतो त्याचं प्रतिनिधित्व पिलात या ठिकाणी करत आहे. हा प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगभर गाजवण्यात येते. सर्व जगासमोर प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यात येते की प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे. परंतु जगातील अनेक लोक ही सुवार्ता नाकारतात आणि त्याची सुरुवात पिलातासमोर झाली. संपूर्ण गर्दीसमोर, जगासमोर, लोकांसमोर प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारण्यात आलं. त्याला केवळ नाकारण्यात आलं नाही, पण त्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं. आणि आज जगामध्ये हेच घडत आहे. सत्य जगासमोर उघड होतं, परंतु त्या सत्याचा स्वीकार करण्याची जगाची तयारी नाही आहे. त्या सत्याचा केवळ नाकारच जग करत नाही, परंतु ते सत्य दडपण्याचा प्रयत्न आज जगामध्ये होत आहे. आणि म्हणून मंडळीवर हल्ला होत आहे, विश्वासणाऱ्यांवर हल्ले होत आहेत, विश्वासणाऱ्यांचा छळ केला जातो. मंडळीचे जे पाळक आहेत, पुढारी आहेत, त्यांना अटक केली जाते, त्यांना तुरुंगामध्ये डांबलं जातं. हे संपूर्ण जगामध्ये घडत आहे. आपल्या भारत देशामध्ये हे घडत आहे.
पाचवी गोष्ट पिलाताच्या राजवाड्यामध्ये सुरू झाली. प्रभू येशू ख्रिस्ताची सार्वजनिकरित्या चौकशी करण्यात आली. त्याला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं. आणि त्यावेळच्या सर्वांनी, पिलातानं, यहुदी पुढाऱ्यांनी, सर्वसामान्य लोकांनी, ज्यांनी त्याचे चमत्कार पाहिले होते, कदाचित ते सुद्धा त्या गर्दीमध्ये होते की जे ओरडत होते त्याला वधस्तंभावर खेळा. आणि आज जगाचं सत्य हेच आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्व ठिकाणी गाजवली जाते. जे मोठमोठ्या अधिकारांवर आहेत, कदाचित देशाचे पंतप्रधान आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांच्यापासून ते सर्वसामान्य नागरिकापर्यंत सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यात येत आहे वेगवेगळ्या मार्गानं. मंडळीच्या बाहेर तर हे घडतच आहे, परंतु मंडळीमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यात येत आहे. परंतु आज अनेक जण या सुवार्तेचा नाकार करत आहेत, सत्याचा नाकार करत आहेत. आणि आम्ही जे वाईट, जे दुष्ट, त्याची निवड करत आहोत. जुन्या करारामध्ये कशा प्रकारे जिवंत देवाचा नाकार, धिक्कार यहुद्यांनी आणि इतरांनी केला याचं चित्र आम्हाला आढळतं. आणि आम्ही जेव्हा नव्या करारामध्ये येतो तेव्हा सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा नाकार लोकांनी केला हे आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या पहिल्या भाषणामध्ये पेत्र काय म्हणाला? यहुद्यांना त्याने दोष दिला, तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळून मारले. आणि आज तोच संदेश आम्हा सर्वांसाठी आहे. आमच्या पापांमुळं प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावलं. केवळ यहुद्यांना, केवळ पिलाताला, केवळ यहुदी पुढाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. आज आमच्यावर ही जबाबदारी आहे, माझ्यावर ही जबाबदारी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला मी कसा प्रतिसाद देतो. आपल्यापैकी कदाचित अनेक जण सुवार्थ प्रसारामध्ये आहोत. आम्ही कदाचित आमच्या मित्रांना, आमच्या कुटुंबातील ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला नाही त्यांना आपण सुवार्थ सांगतो. आमच्या मंडळीमध्ये सुवार्थ सांगतो. आमच्या काम करण्याच्या ठिकाणी आम्ही सुवार्थ सांगतो. आमच्या शेजाऱ्यांना आम्ही सुवार्थ सांगतो. आणि आमचा अनुभव पुष्कळदा काय आहे? त्या सुवार्तेचा नाकार केला जातो. आणि हे जगाचं सत्य आहे. सत्याचा नाकार करणारे आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत. ते सत्य दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही सर्व काळासाठी आहे. 2000 वर्षांपासून सुवार्ता दाबण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. अनेक मोठमोठे सत्ताधीश होऊन गेले. हिटलरसारखे जुलमी राज्यकर्ते होऊन गेले की ज्यांनी कदाचित सुवार्ता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ते नष्ट झाले, परंतु सुवार्ता टिकून राहिली. सुवार्ता नष्ट झाली नाही. सुवार्ता अधिक जोमानं, अधिक सामर्थ्यानं पुढे आणि पुढे आणि पुढे जात आहे. आपण असं म्हणतो, पंत पिलाताच्या वेळेस ज्यानं दुःख भोगले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं महत्त्व या विधानामधून आपल्यासमोर येतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा आम्ही नेहमीच विचार करतो, नाही का? विशेषतः गुड फ्रायडेला. उत्तम शुक्रवारच्या उपासनेमध्ये अनेक ठिकाणी 3 तास प्रभू येशू ख्रिस्ताच्या 7 उद्गारांवर विचार केला जातो, मनन केलं जातं. आणि विशेष प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर आपण लक्ष केंद्रित करतो. परंतु केवळ तोच एक दिवस नाही, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण प्रभू भोजनासाठी एकत्र येतो त्यावेळेस सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानं माझ्यासाठी दुःख सहन केलं याची आठवण मी करतो. आणि मंडळीला ही आठवण सतत येत राहावी त्यासाठी वचन आम्हाला हे सांगतं की जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तेव्हा माझ्या स्मरणार्थ हे करा, असं प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्तानं हे सांगितलं नाही की महिन्यातून एकदा तुम्ही प्रभुभोजन करा. ते आम्ही ठरवलं आमच्या सोयीनं. परंतु देवाचं वचन काय सांगतं? प्रभू येशू ख्रिस्तानं हे सांगितलं की जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्या मंडळीचं चित्र आम्हाला काय दिसतं? आठवड्याच्या पहिल्या दिवशी ते एकत्र येत असत आणि भाकर मोडण्यामध्ये म्हणजेच प्रभुभोजनामध्ये ते सहभागी होत असत. प्रत्येक वेळेस आपण प्रभूच्या नावामध्ये एकत्र येतो आणि प्रभुभोजन घेतो त्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाची आठवण करतो. पायलट आला, पायलट गेला, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन आपण नेहमीच लक्षात ठेवतो. बरोबर? आपल्या सर्वांना यशाचा ग्रंथ 53वा अध्याय माहीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं वर्णन त्या ठिकाणी आढळतं. जुन्या करारामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाविषयी सांगण्यात आलं. आणि अर्थातच ती सर्व अभिवचनं, ती सर्व भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या दुःख सहनातून गेला, ज्यावेळेस तो वधस्तंभावर लटकत होता, ज्यावेळेस त्याचं पुनरुत्थान झालं, त्या सर्व प्रसंगी
जुन्या करारामधील सर्व जी अभिवचनं आहेत, ज्या सर्व भविष्यवाण्या आहेत, त्या पूर्ण झालेल्या आहेत हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये त्यानं देवाचं वचन पूर्ण केलं. ज्यावेळेस आपण नव्या करारामध्ये येतो त्या ठिकाणी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाविषयी पुन्हा आणि पुन्हा सांगितलेलं आहे. सुवार्तेविषयी सांगताना करिंदकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 15व्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये पौल काय सांगतो? कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला आणि शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आलं. प्रेषित सुद्धा ही साक्ष देतात की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन हे देवानं सांगितलेल्या भविष्यवाणीप्रमाणे झालं. शास्त्राप्रमाणे तो मरण पावला. यशाच्या ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाविषयी जे काही सांगण्यात आलं ते सर्व शुभवर्तमानकारांनी आपल्या वर्णनामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ करण्यात आला, त्याचे हालहाल करण्यात आले, त्याचं शरीर छिन्न विछिन्न करण्यात आलं, त्याचं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. या सर्व गोष्टींचं वर्णन जुन्या करारामध्ये करण्यात आलेलं आहे की जे शुभवर्तमानकारांनी आपल्या वर्णनामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे संपूर्ण पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाविषयी सांगतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा आमच्याशी काय संबंध आहे? पहिली गोष्ट, तो माझ्या पापांसाठी मरण पावला, माझ्यासाठी त्यानं दुःख सहन केलं, ही पहिली गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त निष्कलंक होता, निर्दोष होता, तरीसुद्धा त्यानं माझ्यासाठी त्या वधस्तंभावर दुःख सहन केलं. हा पहिला विचार या विधानामधून आपल्या समोर येतो. दुसरी गोष्ट आम्हाला हे समजते, प्रभू येशू ख्रिस्ताला आमचं दुःख समजू शकतं कारण तो सर्व प्रकारच्या दुःखातून स्वतः गेला आहे. तो देवाचा पुत्र होता, त्याला हे सामर्थ्य होतं. हे सर्व दुःख बाजूला ठेवून तो कदाचित वधस्तंभावर जाऊ शकला असता, पण तो त्यानं दुःख सहन काय आहे ह्याचा आमच्यासाठी अनुभव घेतला. आणि म्हणून आमचं जे दुःख आहे ते त्याला समजतं. आम्ही जेव्हा दुःख सहनातून जातो, आणि दुःख सहन हा या जगामधील प्रत्येक मानवाचा हा अनुभव आहे. आपण किती श्रीमंत असा, कितीही गरीब असा, सर्वांना दुःखातून जावं लागतं. मृत्यूचं दुःख, मृत्यूचं जे वास्तव आहे त्याचा अनुभव आम्हाला घ्यावा लागतो. आणि म्हणून आम्हाला धीर देणारी, आम्हाला उत्तेजन देणारी ही गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी सर्व दुःखातून गेला. आज आम्हाला सर्वत्र, सर्व जगामध्ये दुःखाचा अनुभव येतो. आज जगामध्ये युद्ध चालू आहेत, हिंसाचार चालू आहे, जे निरपराध आहेत त्यांना मारलं जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना आम्ही तोंड देत आहोत. वादळ आहे, पूर आहे, भूमिकंप आहेत, अशा अनेक गोष्टींचा अनुभव आम्हाला येतो आणि आम्ही दुःखातून जातो. आणि हे सर्व दुःख जगामध्ये काय आहेत हा प्रश्न आम्हा सर्वांच्या मनात येतो, नाही का? आणि त्याचं कारण आहे पाप. प्रभू येशू ख्रिस्ताला का दुःख सहन करावं लागलं? कारण त्यानं तुमचं आणि माझं पाप स्वतःवर घेतलं. आमची पापं त्यानं आपल्या शरीरामध्ये वाहून नेली वधस्तंभावर. त्यामुळं त्याला दुःखातून जावं लागलं. तो स्वतःच्या अपराधांमुळं घायल नाही झाला, तो तुमच्या आणि माझ्या अपराधांमुळं घायल झाला, बरोबर? आणि आज जगामध्ये आम्हाला हेच दिसतं की पापामुळं मनुष्य सर्व प्रकारच्या त्रासातून, दुःखातून, संकटातून जात आहे. जगामध्ये जे पाप वाढलेलं आहे, दुष्टपणा जो वाढलेला आहे, त्याचे परिणाम आम्हाला संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळतात. 2 देशांमध्ये, 2 राष्ट्रांमध्ये का बरं युद्ध होत आहेत? पुष्कळदा एका व्यक्तीमुळं. आज युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे, कदाचित केवळ पुतीन या एका सत्ताधीशामुळं, त्याच्या हट्टीपणामुळं त्यानं युक्रेनवर हल्ला केला आहे. आज इस्रायलमध्ये काय युद्ध चालू आहे? कारण हमास आणि हिजबुल्ला सारख्या दहशतवादी संघटना इस्रायलला नामशेष करण्याचा प्रयत्न करतात. इराणनं म्हटलेलं आहे की आम्ही इस्रायल हा देशच नष्ट करू, आणि त्यामुळं युद्ध वाढत आहे. आमच्या दुष्टपणामुळं या जगामध्ये लोकांना दुःख सहन करावं लागत आहे हे आम्हाला दिसून येतं. आणि त्या सर्व गोष्टींवर उपाय काय आहे? तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला शरण देण्याची गरज आहे. आज जगाला कशाची गरज आहे? तारणाऱ्याची गरज आहे. केवळ प्रभू येशू ख्रिस्त हाच या सर्व दुःख सहनामधून आम्हाला बाहेर काढू शकतो.
हा पवित्र शास्त्रामध्ये आणखीन एक सत्य आम्हाला प्रगट होतं की ज्यावेळेस आम्ही दुःखातून जातो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा सुद्धा आम्ही अनुभव घेतो. प्रभू येशू ख्रिस्तानं माझ्यासाठी दुःख सहन केलं आणि मी जेव्हा दुःखातून जातो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे. तो मला शक्ती पुरवतो, याचा अनुभव मी घेतो. आज जगामध्ये अनेक ख्रिस्ती विश्वासणारे, अनेक मंडळांचे पाळक, सुवार्तिक हे दुःखातून जात आहेत, परंतु त्यामध्ये सुद्धा त्या येशूच्या कृपेचा, दयेचा अनुभव ते घेतात. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शक्ती पुरवतो. आमच्या सर्व दुःख सहनामध्ये तो आमच्याबरोबर राहतो, याचा अनुभव आम्हाला येतो. आणि म्हणून आम्हाला निराश व्हायची गरज नाही. मंडळीचा इतिहास आम्हाला काय सांगतो? ज्या वेळेस मंडळीचा छळ झाला त्यावेळेस मंडळी वाढली. जे ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झाले ते मंडळीचे बीज ठरले. मंडळी त्या ठिकाणी वाढत गेली. हा इतिहास आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून आम्ही निराश व्हायची गरज नाही. आज मला हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख सहनामुळे ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये वाढण्यास आपल्याला मदत झाली का? पहा, दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर दुःख सहनामुळे आम्ही अधिक कडवट होऊ शकतो, आम्ही निराश होऊ शकतो, आम्ही देवाला दोष देऊ शकतो. माझ्यावरच हे संकट का आलं, मलाच का त्रास, अशा प्रकारे आपण देवाला म्हणू शकतो. परंतु आम्ही हे कबूल करून की प्रभू, जर तुझी इच्छा असेल त्या दुःखातून जाण्यासाठी माझी तयारी आहे. आणि अशा प्रकारे आपण स्वतःचं समर्पण जर प्रभूला केलं ना, तर त्या दुःखामधून सुद्धा प्रभूमध्ये वाढण्यासाठी, विश्वासामध्ये वाढण्यासाठी आम्हाला मदत होईल. आणि माझी ही प्रार्थना आहे की सर्व प्रकारच्या दुःख सहनातून जात असताना सुद्धा प्रभूच्या कृपेमध्ये, प्रभूच्या दयेमध्ये, प्रभूच्या विश्वासामध्ये वाढण्यास प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यात, तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आमचं सहाय्य केलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, जे सत्य तू आम्हाला प्रगट केलं आहे, दुःख सहनाविषयी ज्या गोष्टी तू आम्हाला आज शिकवल्या आहेत, त्याचा अनुभव आम्ही घ्यावा. तुझ्यावरील प्रीतीमध्ये, विश्वासामध्ये आमची वाढ व्हावी, यासाठी प्रभू तू आमच्यावर दया कर, कृपा कर. आमच्या जीवनामध्ये कोणतीही संकट आली, कोणत्याही प्रकारचा त्रास आम्हाला झाला, कोणत्या प्रकारच्या दुःखातून आम्ही गेलो, तरीसुद्धा तू आमच्याबरोबर आहेस. तू आमच्यासाठी सर्व दुःख सहन केलेलं आहेस. याच्यावर आम्ही विश्वास ठेवून त्यामध्ये आम्ही पुढे जावं, यासाठी प्रभू तुझी कृपा तू आम्हाला पुरव. प्रभू, प्रेषितांचा मतांगीकाराचा अभ्यास करत असताना ज्या नवीन नवीन गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस, त्या गोष्टी समजण्यासाठी, त्यामध्ये वाढण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. तू आज त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. आज आम्ही विशेष रीतीनं इस्रायलसाठी, मणिपूरसाठी, पॅलेस्टाईनसाठी, युक्रेनसाठी आणि ज्या ठिकाणी हिंसाचार चालू आहे, युद्ध चालू आहे, जे सर्व निरपराध लोक मारले जात आहेत, प्रभू आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. दया कर प्रभू, कृपा कर. आणि सर्व दुष्ट लोकांपासून तुझ्या लोकांचं, निरपराध लोकांचं तू संरक्षण कर, त्यांची तू काळजी घे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या आमच्या प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांना तू अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तुझ्यासमोर, तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हाला सर्वांना घेऊन ये. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तसे तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह
आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर, आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात स्तवा हो त्याला देव तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्या अनंत आमेन. प्रियजन हो, आजची उपासना आवडली? प्रभू तुमच्याशी बोलला? प्रभूनं तुम्हाला आशीर्वाद दिला? मग तुम्हाला माहीत आहे, हा आशीर्वाद तुमच्यापर्यंत ठेवायचा नाही आहे. तुम्ही पाठवणार ना आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना या उपासनेची लिंक? आणि यूट्यूबवर ही उपासना सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता भेटूया पुढील रविवारी. आणि हो, पुढील रविवारी प्रभुभोजन असणार आहे. तयारीनिशी उपासनेमध्ये सहभाग घेऊया. चला तर, आता तुमचा निरोप घेतो. शालोम.